महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा 2013 लागू असूनही यवतमाळ जिल्ह्यात अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाही। भोंदूबाबा आणि मांत्रिकांकडून नागरिकांची आर्थिक फसवणूक तसेच महिलांच्या शारीरिक शोषणाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे। गेल्या 5 वर्षात जिल्ह्यात 19 गुन्हे नोंदवलेले असून 59 आरोपींना अटक करण्यात आली। मात्र अद्याप एकाही प्रकरणात शिक्षा झालेली नसल्याने कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। बाभुळगाव तालुक्यातील एका धक्कादायक घटना काही वर्षांपूर्वी समोर आली होती। गुप्तधनाच्या मोहात एका भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरून आई वडिलांनीच आपल्या मुलीचा नरबळी देण्याची तयारी केली। मात्र सतर्क मुलीने मित्राला माहिती दिल्याने पोलिसांनी वेळीच धाव घेत आरोपींना रंगेहात पकडले। या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती। तसेच घाटंजी तालुक्यातील सपना पळसकर हत्याकांडही अशाच अघोरी प्रकारातून घडल्याचे तपासात निष्पन्न झाले। या प्रकरणात कुटुंबातील सदस्यच गुन्ह्यात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले। दरम्यान ग्रामीण भागातच नव्हे तर सुशिक्षित समाजातही भोंदूबाबाच्या चमत्कारांवर विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती वाढताना दिसत आहेत। अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन लोक स्वतःचे नुकसान करून घेत आहेत। त्यामुळे केवळ कायदा असून उपयोग नाही तर त्याची कठोर अंमलबजावणी आणि व्यापक जनजागृती ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे। यवतमाळ जिल्ह्यात 2021 ते 25 या कालावधी दरम्यान एकूण 19 गुन्हे दाखल करण्यात आले। त्यात 59 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। सदर आरोपीवर कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे। तसेच ज्या भागात असे प्रकार चालतात, भोंदूबाबाच्या नावाखाली कुठे फसवणूक केली जाते, त्याचे वेळोवेळी दखल घेऊन पोलीस विभाग हा कारवाई करत असतो। तसेच सामान्य जनतेला सुद्धा आवाहन करण्यात येते की आपल्या अवतीभोवती जर असे भोंदूबाबा कुठे आढळून आल्यास त्या लोकांची योग्य ती माहिती तात्काळ पोलीस विभागाला कळवावी। सदरचे प्रकरण आमच्यापर्यंत आले नाही अद्यापपर्यंत। ज्या वेळेस असे प्रकरण येतात, जसं यवतमाळचा आपण उल्लेख केला, त्यावेळेस तशी माहिती आल्यानंतर आपण तशी योग्य ती कारवाई करत असतो। असे प्रकरण जर कोणाच्याही लक्षात आलेस तर आपण आमच्या पोलीस विभागाकडून जनतेला आवाहन करण्यात येते, यवतमाळ पोलीस विभागाकडे असे प्रकरण लक्षात आल्यास तुमच्या आजूबाजूला कुठे घडत असल्यास त्याची माहिती तात्काळ त्वरित पोलीस विभागाला कळवावी। जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती देणं अत्यंत बंधनकारक आहे।